हॅलो गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा चॅलेंजचा दुसरा दिवस आहे आणि काल मी जो व्हिडिओ बनवलेला मेथीच्या लाडूचा, जर तो तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही नक्की बघा. तो चॅलेंजमधला पहिला व्हिडिओ आहे. तर तुम्हाला माहीत नसेल की ह्या वर्षाचं लास्ट मंथ राहिले, त्याच्यामुळे मी ठरवलं आहे की ह्या लास्ट महिन्यात 30 दिवसात 30 व्हिडिओ बनवायचे. तर त्याचा हा दुसरा दिवस आहे आणि ह्या आजच्या दिवशी आपण करणार आहे D10. तर थंडी आहे त्याच्यामुळे आपला चेहरा थोडासा टॅन होतो. आपण उन्हातून फिरतो वगैरे तेव्हा, किंवा आपण कुठे बाहेर गेलो तरी सुद्धा टॅन होतो आणि तो डल वाटतो. त्याच्यामुळे आपण पार्लरमध्ये जाऊन काही लोक D10 करतात. तर आज आपण घरच्या घरी D10 करणार आहे. तर त्यासाठी काय करायला लागतं ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर बिफोरमध्ये तुम्ही पाहू शकता की माझा फेस थोडासा डल झालाय आणि त्यासाठी मी आज आणलंय रागाचा D10 पॅक. हे तुम्हाला मेडिकलमध्ये सुद्धा भेटेल कुठच्याही, आणि ह्याची प्राइस होती 60 रुपीज. मेडिकलमध्ये MRP आहे ह्याची. 60 रुपीजला तुम्ही हा पॅक घेऊ शकता. तुम्ही जर कुठे बाहेर वगैरे जाणार असाल तर सोबत सुद्धा घेऊन जाऊ शकता. तर आधी मी तुम्हाला सांगते की D10 केल्यावरती फक्त टॅनिंग निघून जातं. आपण एकदम असे गोरे नाही होत. आपली जी ओरिजिनल स्किन टोन आहे ती थोडीशी परत येते, कारण टॅनिंग झाल्यामुळे ती थोडीशी काळपट झालेली असते. तर ती जी ओरिजिनल स्किन टोन असते ती आपल्याला दिसते. आपण जास्त असे गोरे नाही होऊ शकत ह्याच्याने. आणि D10 करायच्या आधी तुम्ही स्क्रब करू शकता. D10 नंतर स्क्रब वगैरे तुम्ही काही वापरू नका, नाहीतर तुम्हाला ॲलर्जीज वगैरे होऊ शकतात. किंवा स्क्रब पण जर तुम्हाला सूट होत नसेल तर स्क्रब नाही केला तरी पण चालेल. आणि नुसतं फेसवॉश करून तुम्ही डायरेक्ट D10 पॅक लावलात तरी पण चालेल. सो आता मी फेसवॉश करून येते आणि मग त्याच्यानंतर आपण D10 पॅक अप्लाय करूया. तर मी फेसवॉश केलाय आणि फेसवॉश करून तुम्ही हेअरबँड सुद्धा लावून घेऊ शकता, जेणेकरून तुमच्या केसांना नाही लागणार. सगळा पूर्ण फेस ड्राय करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही D10 पॅक एका बाउलमध्ये काढून घेऊ शकता आणि ब्रशने सुद्धा अप्लाय करू शकता, किंवा थोडा थोडा काढून तुम्ही हाताने सुद्धा अप्लाय करू शकता. सो बऱ्यापैकी फेस ड्राय झालाय आणि आता आपण D10 पॅक लावूया. तर आता मी माझी थोडी केस बांधून घेते मागे, कारण त्यांना लागायला नको. तर इथे मी एक ब्रश धुवून घेतलाय, थोडासा फ्लफी आहे. आणि एक अशी प्लेट घेतली प्लास्टिकच्या प्लेटमध्ये तुम्ही घ्या, किंवा बाउल वगैरे काहीही चालेल. आणि हा D10 पॅक मी कट करून घेतलाय. तर मी आता तुम्हाला दाखवते काढून कसं आहे. माझा केस ओके. इतका हवा आधी तितकंच काढा. तुम्ही हा 3 वेळा सुद्धा वापरू शकता. तर आम्ही एकदा वापरलाय शुभमवरती आणि आता मी सेकंड टाइम वापरते, आणि राहिला तर परत एकदा वापरू. ओके, सो आता लावूया. फेशियलमध्ये सुद्धा D10 करतात. त्याच्यामुळे जर तुम्ही कधी फेशियल करणार असाल तर त्याच्यासोबत पण तुम्ही D10 करू शकता. फक्त स्क्रब केल्यानंतर D10 करायचं. D10 नंतर स्क्रब नाही करायचं आहे. स्क्रबच्या नंतर D10 पॅक लावायचा.
म्हणजे तुम्ही पहिले क्लिन्झिंग करणार, नंतर स्क्रब, नंतर डिटॅन पॅक. ब्लीचचं पण सेम. ब्लीच पण जर तुम्ही कधी करणार असाल तर स्क्रब केल्यानंतर ब्लीच, कारण हे लावल्यानंतर तुम्ही जर स्किन घासलीत तर तुम्हाला रॅश येऊ शकतात. आणि मला आता सध्या मी लेटच झोपतो, त्याच्यामुळे मला डार्क सर्कल्स पण यायला लागलेत. तर त्यावरती सुद्धा मला एक क्रीम घ्यायची आहे, जिचा रिव्ह्यू जर मी घेऊन ट्राय केले तर मी तुमच्यासोबत शेअर करेन. सो टिकली काढते. ओके, थोडंसं थंड वाटते. खूपच घेतला आहे मी काढून. आय थिंक डोळ्याच्या एकदम जवळ नाही लावायचे. मानेला सुद्धा तुम्ही लावू शकता, कारण तुमचा चेहरा गोरा होईल आणि मान काळीच राहील. तर मी नीट लावते आणि मग तुम्हाला दाखवते की कसं आहे. तर गाईज, हा पॅक लावून झालेला आहे आणि आता हा एवढा डिटॅन पॅक तरीसुद्धा उरला आहे. सो मी हा परत पॅकेटमध्ये भरून ठेवते, कारण आपण हा परत वापरू शकतो. आणि आता हे आपण वेट करायचं आहे 10 मिनिटं. तुम्ही हे हाताला वगैरे सुद्धा लावू शकता आणि आपले हातसुद्धा टॅन होतात. तर हे राहिलेलं मी हाताला लावलं आहे थोडंसं. आणि आता हे 10 मिनिटानंतर सुकेल आणि तेव्हा मग आपण वॉश करायचा आहे फेस. ठीक आहे, तर 10 मिनिटांनी भेटूया. तुम्ही पाहू शकता की फेस आता जवळपास ड्राय झाला आहे आणि आता आपण थोड्या टाइमने वॉश करूया. कारण त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते रिझल्ट डिटॅनचा. ओके, तर मी फेस धुतला आहे आणि त्या मी ड्राय करते. विचार केलेला की मी ड्राय करून बसेन तुमच्यासमोर, पण भिजली आहे मी आता. तुम्हाला वाटेल की असा कसा एवढा इफेक्ट आला लगेच, तर त्यासाठी म्हणून मग मी लगेच धुतला आणि आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी तुमच्यासोबतच फेस ड्राय करते. तर तुम्ही बिफोरमध्ये बघितलेलं, तर माझे हे मला असं वाटतंय की 2 शेड लायटर झाली आहे स्किन, थोडी जास्त डल झालेली आणि थंडी पण आहे त्याच्यामुळे टॅनिंग होतच. तर आता मी तुम्हाला दाखवते की माझं फेस किती ब्राईट झालाय. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही जर रेग्युलरली करत राहिलात तर तुमचा फेस एकदम फ्रेश आणि ग्लोईंग राहील. आणि डिटॅन तुम्ही 15 दिवसांनी करू शकता, जास्तीत जास्त 15 दिवस कमीत कमी. किंवा जर अर्जंटमध्ये असेल तर तुम्ही 1 आठवड्यात करू शकता, 2 म्हणजे 1 आठवड्याने. तर चांगला रिझल्ट येतो डिटॅन केल्याने. तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये मला
कमेंटमध्ये मला नक्की सांगा की मी नवीन नेक्स्ट व्हिडिओज कोणत्या टॉपिकवरती बनवू. मी नक्की ट्राय करेन त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायला. आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.